आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। दसरा मेळाव्यासाठी आयोजित केलेली आहे। या दसरा मेळाव्यामध्ये समाजाच्या अनेक संघटना सहभागी आहेत। त्यामध्ये राजपूत बामटा सामाजिक प्रतिष्ठान राहणार आहे। या महामेळाव्यामध्ये किंवा या दसरा मेळाव्यामध्ये समाजाच्या बाबतीतले अनेक लोक वेगवेगळ्या पक्ष संघटनांमध्ये काम करतात। त्यांनी वेगवेगळ्या पक्ष संघटनांमध्ये काम केलं पाहिजे याची भूमिका आहे। परंतु समाजाचं काम करत असताना आपला पक्ष, आपली संघटना बाजूला ठेवून या समाज मेळाव्यामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही केलेलं आहे। आणि म्हणून हा कोणत्याही पक्षाच्या पक्षीय राजकारण बाजूला ठेवून या महामेळावा, या दसरा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। यानंतर प्राध्यापक भगवान सिंग लोबा यांना आज आपल्याला आमंत्रित करण्याचं एकच कारण, आपण बघत आहात मागील 2 वर्षापासून आमचे काही विशिष्ट लोक, जेणेकरून जे समाजाचं कसं चांगलं होईल असं आम्ही मागील 2 वर्षापासून कार्य करत आहोत। 14 मे 2023ला जो महासंमेलन भरवलं होता, आपण सगळे त्याचे साक्षी आहात। देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेब यांनी आणलं होतं आणि ती संकल्पना आमच्या काही ठळक लोकांची होती, जसं तोताराम दादा असो, बिगोस साहेब असो, विजय मयर साहेब असो, अशा जे भगवान सिंग, भगवान बुवा असो, पदम बुवा असो, या काही ठळक लोकांचीच म्हणजे एक विचार आलं होतं मनात आणि आम्ही ते विचार एकत्र केलंय आणि ते असं भव्य दिव्य 1,00,000-1.5 लाख लोक आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेले आम्ही त्या 14 मे 2023ला जमवलेलं होतं। याचं कारण काय आहे? कारण की आम्ही ज्या समाजात जन्मलो, आमचं काहीतरी कर्तव्य लागतं, समाजाचं ऋण फेडावं लागतं, म्हणून आम्ही हे कार्य करत आहोत। आम्ही असे लोक आहे, आम्ही कोणाकडनं एक पावती फाडत नाही, कोणाकडनं 1 रुपया घेत नाही। जो आपल्या मनानं दिल द्या, नाही तर आम्ही आमचे सक्षम आहे सगळे कार्य करायला। काही लोकांनी त्या 14 मे 2023ला गालबोट घातलेलं होतं, तुम्हाला सगळ्याला माहित आहे। मी म्हणजे स्पष्ट बोलणार व्यक्तता आहे, आमचं हे व्यासपीठ कुठलंही राजकीय व्यासपीठ नाही। आम्ही जे प्रत्येक पक्ष, प्रत्येक वेगवेगळी संघटना आमच्या समाजाची एकत्र आणायचा आम्ही प्रयत्न करत आहोत। तुम्ही राजकारण करा व्यासपीठाच्या बाहेर, जे करायचं व्यासपीठावर राजकारण नाही। आपण ज्या समाजात जन्मलोय, आपल्या समाजाचं कसं पुढे न्यावं हे आमचं सगळ्यांचा उद्देश, एकमेव हे उद्देश आहे। पण काही लोकांनी त्याचा गैरफायदा उचलला, आपल्या सर्वांना माहिती आहे, आम्ही तसं होऊ देणार नाही। आताही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, संभाजीनगर महानगरपालिकेत मी नगरसेवक झालेलो 95ला, तेव्हापासून हे सगळ्यांच्या पाठिंबानं, मला पाठिंबा होता, एकट्याचं काम नसतं, सगळ्यांचं मार्गदर्शन होतं माझ्या बरोबर, म्हणून मी ते लढा देत 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 आपल्या सगळ्यांच्या समोर 18 एप्रिल 2025ला आशारूढ, भव्य आशारूढ पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। तिथेही देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेब यांना आणलं होतं। ठीक आहे, त्यांना आता त्यांना देश बघायचं आहे पूर्ण, तर थोडा वेळ लागला, 2-3 महिने उशिरा त्यांची अपॉइंटमेंट भेटली, डेट भेटली। काही जे लोक असतात, आम्ही ते पडदा काढून घेऊ, अमुक काढून घेऊ, तमुक काढून घेऊ, असे बरीच चर्चा चालू होती। ठीक आहे, आता त्यांना आम्ही काही म्हणजे भाव देत नाही किंवा उत्तरही देत नाही आम्ही त्या गोष्टीला, पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आम्ही तोही यशस्वी करून दाखवला। कारण की आपल्या सगळ्या सहकार्य, सगळ्यांच्या आशीर्वादानं 18 एप्रिलचा तोही भव्य दिव्य झालेला आहे। तशीच संकल्पना आता काही आमच्या लोकांनी मांडली होती। आमचे गेट टुगेदर असतो, म्हणजे आम्ही आपलं चहा पाणी घेत राहतो। सुदाम राजपूत, सचिन कवार, अमरसिंग ठाकूर यांनी कल्पना मांडली की आता आपल्याला बसायला जागा झालेली आहे, महाराणा प्रतापचा आशारूढ पुतळा झालेला आहे, सिडको कॅनाट येथे आपण एक समाज एक गणपती का बसवू नये या शहराचं। या संकल्पनेतून ह्याही वर्षी आपल्याला सांगतो, आम्ही एक समाज एक गणपती बसवला कॅनाट गार्डन येथे, आणि तेही 10 दिवस 11 दिवस भव्य दिव्य असं कार्यक्रम, भरगच्च कार्यक्रम केला आणि तोही यशस्वी पार पडलाय। त्या दिवशी काही लोकांची संकल्पना मांडली, पदमबू असो, सुहास उमेर असो, तोताराम बौरे असो, भगवान बुडोबा असो, यांनी सगळ्या जगत परिवार असो, विजय झालाजी असो, यांनी सगळ्यांनी संकल्पना मांडली, भाई आपलं समाज एवढं मोठा आहे, बिछडलेला आहे, खेड्यापाड्यातून आमचा समाज जास्त राहतोय, तर आपण जे शहरात आहे आपण काहीतरी करावं। यासाठी आपण दर दशेराला आपण एक मेळावा घ्यायला काय हरकत आहे, ही आता संकल्पना आमची 1-2-3 महिन्यापूर्वी होती, पण गणपतीच्या त्या दिवशी उठलं, त्या दिवशी आम्ही त्याच्या स्वरूपात म्हणजे कायमचं स्वरूप आणलंय बा।
आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आम्ही 2 ऑक्टोबर 2025ला पहिलंच वर्ष राहणार आहे आमचं. तर आम्ही एक समाज एकत्र करायचा प्रयत्न करत आहोत. समाज एकत्र येणार आहे, आमचं समाज एकत्र आहे. आम्ही सगळ्याला आधी सांगतो, उद्या सांगतो, आपला पक्ष, आपली पार्टी आपल्या घरी किंवा आपल्या व्यासपीठावर खाली उतरल्यावर ते कुठलंही हे करायचं नाही. आम्ही सगळ्याला सांगतो, प्रत्येकाने यावं इथं समाजासाठी. समाज हा कोणी एकाचा नाहीये, समाज हा कोणी एका व्यक्तीचा बांधलेला नाहीये. समाज हा सगळ्यांचा आहे. जो आपलं योगदान देईल त्यांनी यावा. पण याचं श्रेय कोणी एकाला दोनला आम्ही घेऊ देत नाही, कोणी संघटनेला आम्ही घेऊ देत नाही. तसं मागं झालेलं आहे, आम्हाला घडलंय त्या गोष्टी. म्हणून आम्ही काही लोक डावललेले मुद्दा म्हणून तुमच्या लक्षात येत असेल असं आहे. म्हणून असो, आम्ही आता 2 ऑक्टोबरला 25ला जो मेळावा घेतोय, पहिलं वर्ष असो. तुम्ही सगळ्यांचं सहकार्य लावायला आम्हाला, तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे आम्हाला. आपण जेवढी प्रसिद्ध देणार बातमी आपलं सगळ्यांचे पहिल्यापासून आहे आम्हाला सहकार्य. आपण जेवढी प्रसिद्ध द्याल तेवढं आमचे म्हणजे जनता जागरूक होईल. सोशल मीडिया आहे, आपले काही यूट्यूबवाले सगळे. आमचं एवढंच म्हणणं आहे की आपण प्रसिद्धी द्या. आपण आलात, आमच्या शब्दाला मान दिला, धन्यवाद. जसा भगवानगडावर मेळावा होतो, मराठा समाजांचा पण मेळावा होतो, सर्व समाजांचा मेळावा होतो, तसं राजपूत परदेशी समाजांनी एक दरवर्षी एखादा मेळावा घ्यावा अशी संकल्पना आमच्या काही मित्रांनी व्यक्त केली. आणि त्या अनुषंगाने आमचं ठरलं की दसऱ्याला आपण पण एक सामाजिक मेळावा घ्यावा, समाजाचा मेळावा घ्या. त्या निमित्ताने सर्व समाज एकत्र होईल. आपल्या काही समस्या असतील त्या ठरावा त्यात मांडू. काही समाजाच्या रूढी परंपरा, अनिष्ट रूढी परंपरा असतील ते बंद करण्यासाठी ठराव मांडू. आणि आमच्या काही प्रलंबित मागण्या आहेत, त्या मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी त्याचे ठराव मांडण्यात येईल. यासाठी आम्ही हा मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्याची संकल्पना एक 8-10 दिवसापूर्वीच झाली, त्यामुळं आम्हाला जास्त प्रचार करता आला नाही याचा. तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि महत्वाचं आता तुमच्या माध्यमातून आम्हाला ही प्रचाराची संधी मिळणार आहे. तुम्ही जसं दसरा 2023चा राजपूत समाजाचा अयोध्यानगर येथे जो भव्य मेळावा घेतला 1.5-2 लाखाचा, राजनाथ सिंग साहेब आले होते तेव्हा, तसंच ज्यावेळेस तुम्ही तशी आम्हाला साथ दिली तशी यावेळेस तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. पत्रकार हे काही सत्ता पालटू शकतं, तर हे तर काहीच नाही. म्हणून तुम्हाला अशी एक विनंती आहे की आम्हाला वेळ कमी असल्यामुळं तुमच्या माध्यमातून आम्हाला या पत्रकार परिषदेमध्ये जी आमची काही मागण्या आहेत त्या तुम्ही मांडाव्या. सर्वप्रथम स्वागत करतो. राजपूत परदेशी समाजाचा हा पहिला दसरा मेळावा. आता तुमचं म्हणणं असेल की तुम्ही दसरा मेळावा कशासाठी घेता. महाराष्ट्रामध्ये हा समाज पूर्ण जिल्ह्यांमध्ये राहतो. समाजाच्या सामाजिक प्रश्न असतील, समाजाचे शैक्षणिक प्रश्न असतील, समाजाचे आर्थिक प्रश्न असतील आणि अजून इतर काही प्रश्न असतील, या प्रश्नांच्या संदर्भाने वाचा फोडण्यासाठी हे एक स्टेज, हा एक दिवस वर्षातून आम्ही नक्की केलेला आहे. तुमचा एक दुसरा प्रश्न असेल की बाबा तुम्ही म्हैसपाळच का निवडलो. त्याचं कारण असं आहे की छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राला हे सेंट्रलचा भाग पडतो. हा सेंट्रल भाग आहे नंबर 1. आणि नंबर 2, जी गिरजा माता आहे हे आमच्या समाजाचं कुलदैवत आहे. अनेक समाज बांधव त्या ठिकाणी आमची पूजा अर्चा करतात आणि त्या ठिकाणी नवस सुद्धा त्या गिरजा माताला त्या ठिकाणी देतो. आणि म्हणून गिरजा माता हे पवित्र ठिकाणी आमच्या समाजाचा मेळावा घ्यावा असं सर्व समाज बांधवांनी एकत्रितरित्या ठरलं आणि हा समाज मेळावा त्या ठिकाणी घेण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. हा मेळावा आत्ताच आमच्या आयोजन समितीच्या सदस्यांनी सांगितलं की कोणत्याही पक्षाचा काहीही संबंध नसलेला एक प्युअरली सामाजिक मेळावा आहे. समाजातील विविध घटकात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते हे एकत्र येऊन या ठिकाणी स्वखर्चाने हा मेळावा या ठिकाणी संपन्न दरवर्षी करणार आहे. त्यापैकी हा पहिलं वर्ष त्या मेळाव्याचं आहे. या मेळाव्यामध्ये आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत, मागच्या 2023 मध्ये 14 मे 2023 रोजी आम्ही 14 समाजाच्या मागण्या महाराष्ट्र शासनाकडे दिल्या होत्या.
त्यापैकी पहिली महत्वाची मागणी म्हणजे महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन झालेलं आहे. परंतु ते महामंडळ स्थापन झालं, परंतु त्याला जी आर्थिक तरतूद केलेली आहे अतिशय कमी केलेली आहे. ह्या आणि अशा स्वरूपाच्या अनेक मागण्या अजून प्रलंबित आहेत. या मागण्या आम्ही या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून सरकारला त्या ठिकाणी देणार आहोत आणि यासाठी हा केवळ सामाजिक आमच्या समाजाच्या सामाजिक प्रश्न त्या ठिकाणी शासनापर्यंत पोहोचण्याचा माध्यम म्हणून हा आमचा समाजाचा मेळावा या ठिकाणी होणार आहे. आपण सर्वांनी या मेळाव्याच्या बातमीला प्रसिद्धी द्यावी असं आयोजन समितीच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो. मी प्राध्यापक डॉक्टर भगवान सिंग डोभाळ, मी बारवाली महोदय जालना इथं आहे आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करतो. धन्यवाद.